स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन इयत्ता 5वी याबाबत आपण थोडंसं आता चर्चा करणार आहोत. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विभागांतर्गत आपल्याला आवश्यक असणारे घटक, उपघटक आणि त्याचा भारांश याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. आता जो इयत्ता 5वी म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम जो आहे बुद्धिमत्ता चाचणीचा, तो आपल्याला अशा प्रकारे असेल. तर यामध्ये क्रमांक 1 घटक आहे आकलन. तर या आकलन या घटकांतर्गत आपण इथे बघू शकतो की सूचना पालन अशा प्रकारचे प्रश्न असते, ज्यामध्ये जोडाक्षरे, अक्षर, शब्द यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर दुसरा उपघटक आकलनामध्ये संख्या मालिका हा एक घटक असेल. तसंच इंग्रजी अक्षरमालेवर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि याला 8% भारांश आहे. त्यानंतर आपण बघू शकतो वर्गीकरण हा जो घटक आहे, या वर्गीकरण या घटकांतर्गत शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील आणि याला 10% भारांश आहे. त्याचबरोबर पुढे आपण बघूया क्रम ओळखणे हा जो घटक आहे, या क्रम ओळखणे या घटकांमध्ये संख्या मालिका दिली जाईल, आकृत्यांची मालिका असेल, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळखा अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न यावर आधारित विचारले जातील आणि यावर या सर्व घटकावर जो भारांश आहे तो आहे 10%. त्यानंतर तर्कसंगती आणि अनुमान या प्रकारामध्ये आपण भाषिक हा जो प्रकार आहे, भाषिक तर्कसंगती अनुमानमध्ये यामध्ये वय असेल, तुलना, नावात बदल, नाती यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. तर अभाषिकमध्ये आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, घनाकृती, ठोकळे अशा प्रकारचे आकृत्या आहेत त्या मोजणे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि याला 12% भारांश आपल्याला दिलेला आहे. तर यामध्ये पुढे प्रतिबिंब, प्रतिमा या प्रकारचे जे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यामध्ये आरशातील प्रतिमा असतील किंवा जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यामध्ये कशा प्रकारे आकृती दिसेल, प्रतिबिंब दिसेल अशावर आधारित आकृत्या, अंक, अक्षरे अशा प्रकारचे समावेश असलेले प्रश्न आपल्याला विचारले त्याला भारांश आहे 8%. समसंबंधावर आधारित प्रश्न म्हणजे यामध्ये शब्दसंग्रह असतील, आकृती, संख्या यावर आधारित प्रश्न यावर तुम्हाला 10% भारांश आहे. समानपद ओळखा यामध्ये आकृत्या दिल्या जातील आणि आकृत्यामधील समानपद ओळखा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि याला 4% भारांश आहे. कुटप्रश्नावर आधारित आपल्याला रांगेतील स्थान, एखाद्याचे रांगेतील व्यक्तीचे रांगेतील स्थान ओळखा, दिशा ओळखा किंवा दिनदर्शिकेवरील आधारित प्रश्न, दिशेवर आधारित प्रश्न, वेन आकृती, त्यानंतर चौरस किंवा वर्तुळातील संख्या यावर आधारित प्रश्न आपल्याला कुटप्रश्नामध्ये विचारले जातील आणि याला जास्तीत जास्त 16% हा भारांश आपल्याला इथे दिसतोय. आता यामध्ये आपण पाहतोय की तर्कसंगती आणि अनुमान यावर आधारित आपल्याला 12% भारांश आहे आणि तर कुटप्रश्नावर आपल्याला 16% भारांश आपल्याला आहे. पुढे बघूया गटाशी जुळणारे पद आहे. गटाशी जुळणारे पद या प्रकारचा जो घटक आहे त्यामध्ये आधारित तुम्हाला शब्दसंग्रह, आकृती, संख्या अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यावर आधारित प्रश्न विचारले आणि याला भारांश आहे 10%. त्यानंतर सांकेतिक भाषा यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यामध्ये शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर करणं यावर आधारित प्रश्न विचारले जातील आणि यावर 8% भारांश आपल्याला आहे. आता या भारांशावरून आपल्याला कोणता घटक किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजू शकतो. भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेवर आधारित काही प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि यावर भारांश आहे 4%. अशा प्रकारे आपल्याला जे काही बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित जे घटक आहेत आणि त्या घटकांवर आधारित आपल्याला प्रश्न जे विचारले जाऊ शकतात त्याचा एकंदरीत एक भारांशावरून आपल्याला जास्तीत जास्त महत्त्वाचे घटक कुठचे आहेत, कोणत्या घटकाची जास्त आपल्याला तयारी करण्याची गरज आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो 10% भारांश
वर्गीकरण क्रम ओळखणे, तर 12% तर्कसंगती अनुमान याला आहे. तर जास्तीत जास्त इथे 16% कुट प्रश्नावर आपल्याला जास्तीत जास्त 16% आहे. समसंबंध अशा प्रकारे. त्याचप्रमाणे गटाशी जुळणारे पद, हे जे काही घटक आहे हे जास्तीत जास्त महत्त्वाचे घटक आपल्याला इथे दिसत आहेत आणि त्यावर आधारित आपण जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. धन्यवाद.